प्रभाग क्रमांक 1 मधील निवडणुकीत रुपाली नन्नावरे यांनी दणदणीत विजय मिळवत जनतेचा विश्वास पुन्हा एकदा सिद्ध केलाय। गेल्या अनेक वर्षांपासून त्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सातत्याने आरोग्य सेवा पुरवत असून कोणताही गाजावाजा न करता त्यांनी प्रत्यक्ष कामातून आपली ओळख निर्माण केली आहे। कोरोना महामारीच्या संकटात इतरांनी पाठ फिरवली असताना त्यांनी रुग्णांसाठी मोफत औषधोपचार, तपासणी शिबिरे, ऑक्सिजन व्यवस्था, रुग्णालयात दाखल होण्यासाठी मदत, रुग्णवाहिकेची सोय अशा विविध माध्यमातून नागरिकांना आधार दिलाय। महिलांच्या आरोग्यासाठी विशेष उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित तपासण्या, गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदत करून वेळेवर उपचार मिळवून देण्याचे कार्य त्यांनी अखंड सुरू ठेवलंय। त्यांच्या या सातत्यपूर्ण सेवेमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकी व विश्वास निर्माण झालाय आणि त्याच विश्वासाच्या जोरावर मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी केलाय। निकाल जाहीर होताच प्रभागात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष साजरा करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केलाय। कारण नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 1 येथे। प्रभाग क्रमांक 1 मधून विजयी उमेदवार आपल्या सोबत आहेत रुपालीताई नन्नावरे यांचा भरघोस मतांनी विजय झालेला आहे। आणि आपण बघू शकतो की गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य असो, शैक्षणिक कार्य असो किंवा आरोग्य सेवा असो, असे अनेक कार्य ते गेल्या अनेक वर्षापासून करत आलेले आहेत। आणि इथून पुढे देखील ते त्यांना ज्या नागरिकांनी समस्या सांगितलेल्या आहेत त्या सोडवतीलच आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक 1 चा विकास करतीलच, यात काही शंका नाही। तर आपल्या सोबत रुपालीताई आहेत, आपण त्यांच्याकडूनच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर्वप्रथम मी माझ्या प्रभागातील नागरिकांचे मनापासून धन्यवाद करते की त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला माझ्यासारख्या नवीन चेहऱ्याला आज त्यांनी संधी दिली आणि प्रभागाची सेवा करण्याची त्यांनी मला संधी दिली। त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे, माझे मतदार बंधू भगिनींचे मनापासून धन्यवाद करते। आणि इथून पुढेही प्रभागाचा विकास एवढंच आमचं ध्येय आहे। हा विजय माझा नसून हा विजय प्रभागाचा विकासाचा आहे आणि आम्ही प्रभागाचा विकासासोबत आरोग्य सेवेचं सुद्धा काम करणार आहोत। त्याचप्रमाणे मी माझे वरिष्ठ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार करते। आमचे जे लाडके मंत्री आहे, संकटमोचक आहे गिरीश भाऊ महाजन, यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते। आणि माझे जे आधारस्तंभ आहे राहुल भाऊ डिकले यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि वरिष्ठ माझे जेवढे असतील त्यांनी आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची शतश ऋणी आहे। आणि माझ्या प्रभागाच्या नागरिकांची सुद्धा शतश ऋणी आहे की त्यांनी मला प्रभागाची सेवा करण्याची जी संधी दिली। आमचा प्रभाग क्रमांक 1 आहे आणि आता आम्ही चारही नगरसेवक, जसे की भानसी मॅडम झाले, दीपालीताई झाले आणि आता जे शिवसेनेचे जे नगरसेवक आहे प्रवीणजी जाधव आणि आम्ही चारही एकमताने प्रभागाचा विकास करू आणि आमचा प्रभाग 1 नंबर आहे तो 1 नंबरच करून दाखवू। धन्यवाद। तसेच नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता नागरिकांमधून असे चर्चेला उधाण आले होते की प्रभाग क्रमांक 1 मधून आम्हाला रुपालीताईच नगरसेविका म्हणून हव्या आहेत। कारण हा झाला एक आनंदाचा क्षण, परंतु एक क्षण असा होता की संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतावरती एक कोरोना सारखी महामारी आली होती। त्यासारख्या महामारीमध्ये देखील रुपालीताई व त्यांच्या कुटुंबियांनी अनेक सहकार्य केलेली आहे, जसे की लसीकरण असो, अन्नधान्य पुरवठा असो किंवा आरोग्य सेवेमध्ये कोणतेही काम असो, ॲम्ब्युलन्सची सुविधा असो, असे अनेक कार्य त्यांनी केलेले आहे। आणि इथून पुढे देखील ते त्यांचे समाजकार्य असो ते चालूच ठेवणार आहे। आणि आरोग्य खात्याशी त्यांची नाळ जुळलेली असल्या कारणाने इथल्या नागरिकांना हा फायदा देखील होत आहे। तर हाच विश्वास म्हणून आज त्यांना निवडून देखील दिलेले आहे आणि येणाऱ्या काळात देखील ते त्यांच्या प्रभागाचाच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास करतीलच, यात काही शंका नाही। तसेच ताईंनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल ताईंचे धन्यवाद। कॉलोनी में रहती हूँ, हम दोनों लोग साहब, उन्होंने इस कॉलोनी में भी बहुत अच्छे काम किया। रूपाली सोफी नन्नावरे ये अभी फर्स्ट विभाग में आई हैं और उसमें भी वो बहुत अच्छे काम करेंगी। धन्यवाद। तर आपण आत्ताच ताईंची बाईट घेतलेली आहे आणि ताईंची माहिती मिळालेली आहे। तर आपण बघू शकतो की प्रभाग क्रमांक 1 चाच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास त्यांच्या हातून घडणारच आहे आणि त्यांनी प्रभाग क्रमांक 4 चा तर विकास तर केलेलाच होता। तर राहिला प्रश्न की बाकीच्या प्रभागाचा, तर त्यांची टीम पूर्णपणे संपूर्ण नाशिकचा विकास करण्यामागे लागलेली आहे आणि येणाऱ्या सिंहस्थामध्ये देखील ते चांगल्या प्रकारे आयोजन करणार आहेत आणि येणाऱ्या संत महंतांसाठी ते निवासस्थानाची बैठक किंवा निवासस्थानी किंवा आरोग्य सेवा अशी अनेक सेवा ते देणार आहेत। तर आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 आणि 4 मधले काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।